असे परफेक्ट गुलगुले होण्यासाठी मी तुम्हाला माझ्या आजीच्या हातची रेसिपी शेअर केलेली आहे. तर नक्की बघा. हे बघा किती व्यवस्थित हे झालेलं. तुम्हाला हे गुलगुले खाऊन देखील दाखवते की किती टेस्टी हा गुलगुला झालेला आहे. हे बघा. मस्त. ही आहे पारंपरिक अशी गुलगुल्याची रेसिपी आणि ही गुलगुले म्हणजे माझ्यासाठी एक आठवण आहे, माझी रेसिपी नाही. तर हा एक माझा म्हणजे याच्यासोबत या रेसिपीसोबत माझ्या भावना जोडलेल्या आहेत. कारण की ही रेसिपी मी माझ्या आईच्या हातची, माझ्या आजीच्या हातची नेहमी खायचे. अजूनही गेले तर माझी आई ही रेसिपी मला बनवून नक्की खाऊ घालते. तिच्याच सारखी मी तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की बघा. आणि माझं म्हणणं असं आहे की पावसाळा आला की मुलांना आपण खरंच ह्या जुन्या पारंपरिक रेसिपीची चव अवश्य द्यायला पाहिजे. की ती खरंच जुन्या लोकांची आठवण आपल्यासोबत ताजी राहते. तर ही गुलगुले नक्की बघा. मुलं बाहेरचं खाणं विसरतील आणि जुनी परंपरा कायम राहील. चला तर मग व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. इथे टाकायचा आणि सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला इथे पाणी देखील ॲड करायचं आहे. हे बघू शकता एवढं पाणी मी इथे टाकलेलं आहे. ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने आपण एवढं पाणी टाकायचं आहे. हा गूळ फक्त आपल्याला थोडासा वितळून घ्यायचा आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. बघा मी आता इथे गूळ वितळून घेतलेला आहे. आता हे थोडंसं कोमटच आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ. ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने इथे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये घाला 1 चमचा खसखस घालायची. अर्धा चमचा सोप घातलेली आहे मी. सोप अवश्य घाला, सोपने खूप छान टेस्ट येते. 1 चमचा याच्यामध्ये घालायचे आपल्याला रवा. असं घालायचं मीठ. कारण गोडाचा पदार्थ म्हटला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे घालावंच लागतं. एक गोष्ट म्हणजे मी इथे घालत आहे जायफळ. हे जायफळ जर तुम्ही घातलं ना खरंच खूप छान टेस्ट येते. माझी आजी नेहमी या गुलगुल्यामध्ये हे जायफळ असं थोडंसं छोट्या खिसणीनं खिसून घालायचे. बस अगदी थोडंसं घालायचं, जास्त नाही. विलायचीच्या ऐवजी मी इथे जायफळ घालून केलेले आहे ते. नंतर इथे घालायचे आपल्याला अर्धा चमचा तूप. हे तूप ऑप्शनल आहे, घालावायचं असेल तर घाला, नाही घातलं तरीही आपले गुलगुले छान होणार आहे. पण घातलं तर अजून मस्त होतील. आणि अगदी चिमटीने बघा मी इथे खाण्याचा सोडा घालत आहे. हा देखील ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही आपले गुलगुले जे आहेत एकदम मस्त होतील. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. माझी आजी जी आहे ना अशाच पद्धतीनं गुलगुले बनवायची. हा पारंपरिक पदार्थ आहे, खरंच खायला खूप उत्तम आहे. पावसाळा आला की मला हा पदार्थ बनवावाच लागतो. खरंच खूप छान आहे. आणि मी जेव्हा पण जायची ना आईकडे, लग्न झाल्यावर सुद्धा अजूनही जाते तर माझ्या आजीच्या हातची ही गुलगुले मी खाल्ल्याशिवाय राहत नाही. इतके टेस्टी होतात. आता हे बघा मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. नंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं परत आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याचं जे बॅटर आहे असं आपल्याला पतलं पातळ ठेवावं लागतं. एकदम जास्त असं घट्ट नाही ठेवायचं. त्यामुळे मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे अजून याच्यामध्ये. हे बघा हे अशा पद्धतीनं आता आपलं बॅटर झालेलं आहे. आता याला काय करायचं, झाकण ठेवून एक 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटं झाकून ठेवलं की आपले गुलगुले अजून छान होतात. इकडे मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत, म्हणजे आपलं तेलही तापतं आणि आपलं बॅटरही रेडी होतं. 10 मिनटांनी काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात घ्या किंवा तेलाचा हात घ्या. कारण हे बॅटर जे आहे ना आपल्या हाताला लागेल, म्हणून इथे मी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे. हे बघा मध्यम गॅसवर असे छोट्या आकाराचे सोडा, म्हणजे ते काय ना फुलून अजून मोठे होणार आहेत, म्हणून थोडे मध्यम आकाराचे मी इथे सोडलेले आहेत. हाताला थोडंसं जर जास्त चिटका लागलं तर थोडं तेलाचा हात घ्या, जेणेकरून आपल्या हाताला चिपकणार नाही. आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा, कारण तेल तापलेलं आहे तर जळण्याची भीती असते, कारण हे गव्हाच्या पिठाचे असतात ना. ते बघा हळूहळू कसे आपले ते फुलतात मस्त.
म्हणून याला मी थोडं छोट्या साईजचं टाका, म्हणजे जेणेकरून ते नंतर मोठं होत असते. हे बघा, असं एवढं टाकायचं. नंतर असे याला पालटून घ्यायचे आहे. थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा, नाही तर खालून जे आहे तर लगेच त्याला जास्त काळे जर झाले तर जळल्यासारखे दिसतात. म्हणून मध्यम कलर बदलेपर्यंत ठेवायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता काय मस्त टंब फुगलेले आहे आपले गुलगुले. बरं मग मला सांगा, याला गुलगुले का बरं म्हणतात? कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा की तुम्ही याला गुलगुले का बरं म्हणता. तुम्ही याची स्टोरी कुठे ऐकली, तुम्ही पहिल्यांदा कुठे खाल्लेले आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तर माझ्या आजीच्या हातचे खाल्लेले आहे. तुम्ही कोणाच्या हातचे खाल्लेले आहे फर्स्ट टाईम गुलगुले? बघा, याचा मस्त कलर आता बदललेला आहे. खालची साईड झाली की आपण याला काढून घेऊया. बघा, मस्त असे गुलगुले तयार आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्या. मस्त असे पारंपरिक आपले गुलगुले इथे तयार झालेले आहे. अगदी सोप्या पद्धतीची ही रेसिपी. बघू शकता काय टंब फुगलेले गुलगुले इथे तयार झालेले आहे. तर मी तुम्हाला एक गुलगुला फोडून देखील दाखवते. हे बघा, आतमध्ये किती छान याची जाळी झालेली आहे. आणि असाच गुलगुला झाला म्हणजे तो खायला एकदम मऊ सूत. बघा किती छान आहे. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.